त्यांची कहाणी उनकी जुबानी. अनम्यूट करायचं आहे. Recording in progress. हो गया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बहुत बढ़िया, पसीना पसीना कर दिया. बहुत बढ़िया और एनर्जेटिक वर्कआउट. शीतल बदाने मॅडम, प्रथम आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि आपल्या ग्रेट कोचचं नाव सांगा. सर माझं नाव शीतल बदाने, मी नाशिकवरून आहे. माझे ग्रेट कोच गौरव पांगरे सर, पप्पू बोरस्ते आणि मार्गदर्शन अनिल आवड सर, भगवान बाबा सोनवणे. येस नक्कीच खूप छान कोच लाभले आपल्याला पप्पू बोरसे सर आणि गौरव पांगरे सर. खूप खूप धन्यवाद त्यांचं की ज्यांनी तुम्हाला हा जो आरोग्य फॅमिलीचा मार्ग आहे तो सांगितला, तुम्हाला दाखवला. त्याबद्दल त्यांचे कायम ऋणी राहूया आपण. यस, आपण आरोग्य फॅमिली का जॉईन केली? सर माझं वाढलेलं वजन आणि त्याचबरोबर मला भरपूर सारे डिसऑर्डर होत्या. या सर्व समस्या घेऊन मी आपला आरोग्य परिवार जॉईन केला होता. येस. वाढलेलं वजन आणि इतर काय डिसऑर्डर होतं त्या सांगू शकाल? तर माझं 85 किलो वेट होतं. त्या वेटमुळे मला टाचीमध्ये गॅप सांगितलेला होता. म्हणजे टाचा म्हणजे खाली पाय पूर्ण टेकावला तर टाचा माझ्या फार दुखायचा. 1 वर्ष मी चवड्यांवरच चालत होती. भरपूर सारे प्रयत्न केले, डॉक्टर केले, बाहेरचे पण इलाज केले, पण डॉक्टरने एकच सांगितलं की वाढलेल्या वजनामुळे टाचेच्या जी गादी असते ती फाकत चालली म्हणे, त्याच्यामुळे तुला चालायला प्रॉब्लेम येतोय, तू फक्त वजन कमी कर. त्याचबरोबर त्या पिरियड मध्ये मला दिवस होते, त्याच्यामध्ये मला पिगमेंटेशनचे डार्क सर्कल झाले होते चेहऱ्यावरती आणि हायपर ऍसिडिटी होती. म्हणजे ऍसिडिटी अशी होती का जर सायंकाळी 5 वाजता जर डोकं दुखलं तर मला 12-1 वाजता दवाखान्यातच न्यावं लागायचं. पेन किलर दिल्याशिवाय डोकं थांबत नव्हतं. मी रात्रभर म्हणजे डोक्यामध्ये झुंडूमाम लावायची, डोक्यात मारायची, तरी माझं डोकं थांबत नव्हतं. म्हणजे मला डोक्याची हायपर ऍसिडिटी होती सर. अशा सर्व काही समस्या घेऊन मी आपला आरोग्य परिवार जॉईन केला. आता 2 वर्ष, मला 2 ते 2.5 वर्ष कंप्लीट झालीये. 85 किलो वेट होतं, 25 किलोचा फेट लॉस केलाय मी आणि ज्या काही डिसऑर्डर होत्या त्या पण पूर्ण गेल्या आहेत. म्हणजे बॅक पेन पण फार होतं, ते पण कमी झालं. भरपूर साऱ्या गोष्टी अशा खूप चेंजेस झाल्या सर, म्हणजे राहिलंच नाही काही. येस, आपलं जे वाढलेलं वजन आपण कमी करण्यासाठी आरोग्य फॅमिली जॉईन केली, ते किती कमी केलं होतं? सुरुवातीला किती दिवसात आणि किती कमी केलं होतं? 85 किलो वेट होतो, 25 किलोचा फॅट लॉस केलाय 3.5 ते 4 महिन्यात. वाव, 25 किलोचा फॅट लॉस 3.5 ते 4 महिन्यामध्ये, जबरदस्त. आणि मॅडम, आपण एवढं वजन कमी केलं आणि इतर डिसऑर्डर ज्या आपल्या कमी झाल्या त्याचं श्रेय आपण कोणाला द्याल? तर त्याचं श्रेय आपले जे कोच 100%, 80% सकस संतुलित आहार आणि 20% वर्कआउट सर. म्हणजे कोचच्या मार्गदर्शनानेच आपण सर्व काही करू शकतो. माहिती जरी असली पण ती माहिती कशी घ्यायला हवी, काय करायचं काय नाही, याच्यासाठी तर कोचचंच मार्गदर्शन महत्वाचं असतं. ते जसे आपल्याला फॉलो करतात तसं आपण त्यांना जर फॉलो केलं तरच आपल्यात बदल होतो. नाही तर आपण असे किती प्रोडक्ट खाल्ले किंवा किती व्यायाम केला तरीही आपण वजन कमी करू शकत नाही सर. येस नक्कीच. आपण ऐकलं की शीतल मॅडमने सांगितले की आपण कितीही व्यायाम केला, कितीही प्रयत्न केला, परंतु आपण जर आपल्यात झालेले बदल जे सकस संतुलित आहार त्यांनी घेतला आणि तो नाही घेतला तर ते बदल होऊ शकत नाही. म्हणून पुन्हा एकदा ऐका त्यांचं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते लक्षात राहू द्या. यस मॅडम, आपण आरोग्य फॅमिलीला एवढ्या दिवसाच्या जॉईन आहात, तुम्हाला कशी वाटली आरोग्य फॅमिली तुमच्या शब्दात? तर म्हणजे खूप काही छान आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, काही ताणतणाव असतो, तशा बऱ्याचशा महिला असतात घरात, डिप्रेशन, टेन्शन, कामाचा व्याप, वैयक्तिक काही व्याप असतो, तो आपण फक्त 4 भिंतीतच राहून तो काही सॉल्व्ह होत नाही. जसं आपण कॉलवर येतो, अनेक लोकांचे दुःख ऐकतो, अनेक लोकांचे प्रॉब्लेम ऐकतो, ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यांच्या पुढे आपलं दुःख काहीच नाही. मग आपण उगीच का आपल्या स्वतःच्या जीवावर लोड करून घ्यायचा आणि डबल टेन्शन घेऊन डिप्रेशन मध्ये जायचं. तर मग आपण त्यांच्यापेक्षा खूप छान आहोत. स्वतःला चांगलं फील करून जे काही दुःख असेल ते स्वतःच्या मनात न ठेवता थोडस शेअर केले तर कोणाकडनं आपल्याला चांगलं गायडन्स मिळतं, मार्गदर्शन मिळतं. तसेच भरपूर सारे कोटेज आहे आपले, तुम्ही थोडस बोलले मिळतात, काही गोष्टी केल्याने आपलं मन मोकळं होतं, उरावरचा भार कमी होतो. आणि कॉलवर रोज एक्सरसाइज केल्याने जो काही आपण सकाळी उठून घामाची आंघोळ करतो, ती आंघोळ केल्याने आपल्या शरीरातले बरेचसे काही टॉक्सिन बाहेर जाऊन निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. त्याच्यामुळे स्वतःसाठी 1 तास देऊन आणि आरोग्य परिवार जर जॉईन केला तर नक्कीच प्रत्येकामध्ये बदल होईल असं मी सांगू इच्छिते.
येस येस नक्कीच. आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं मॅडम आपण. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद की त्यांच्या शब्दात त्यांनी सांगितले की आरोग्य फॅमिली आणि त्यांच्याबद्दल आरोग्य फॅमिलीबद्दल त्यांचं मत. खूप खूप धन्यवाद. विशेषतः महिला भगिनींना काय सल्ला द्याल? तर महिला भगिनींचा कोणी सर्व्हिसला असतं, कोणाची मुलं लहान असतात, कोणाच्या घरात तर चालतच नाही वर्कआउट वगैरे. बऱ्याचशा काही गोष्टींचे प्रॉब्लेम असतात. पण सगळ्याच प्रॉब्लेमचा मार्ग म्हणजे कारण नाहीये. तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर तुम्ही कशाही प्रकारे करू शकतात. जर घरातून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये पहाटे उठून तर काही कोणी तुम्हाला बोलू शकत नाही. आपल्या आपल्या बेडरूममध्ये पहाटे उठून स्वतःसाठी 1 तास द्यायला हरकत नाही. ज्यांना जॉब असेल त्यांना सकाळी लवकर जायचं असेल तर 1 तास लवकर उठल्या 1 तास आधी तुमचे जे काही काम असेल 1 तास आधी ते काम करूनही वर्कआउट करू शकतात. किंवा कोणाची मुलं लहान असेल तर तुम्ही त्यांना थोडे नादी लावून म्हणा किंवा त्यांच्या सोबतही खेळून तुम्ही वर्कआउट एन्जॉय करून जर वर्कआउट केला तरी तुम्ही तुमचा फॅट लॉस करू शकता. उदाहरण स्वतः मीच आहे. माझी मुलगी 3 महिन्याची असतानाच मी वर्कआउट केलं. ती तर रात्रभर झोपत नव्हती. तरी पण मी सकाळी लवकर उठायची. स्वतःसाठी जगायचं होतं. स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करायचे होते. म्हणून मी स्वतः ती लढले आणि स्वतःची शर्यत, स्वतःचा संघर्ष हा स्वतःला करायचा असतो. एक ग्रेट कोच तुम्हाला उठवण्याचं काम करतो. मग उठायचं का नाही उठायचं तो तुमचा प्रश्न असतो आणि तुम्ही मुलांसोबतही वर्कआउट केलं तरी करू शकतात. पण जर तुम्ही कारणं देत असेल तर कारणं देऊन कोणी सक्सेस होत नाही. प्रयत्नांनी जेवढं लवकर आपण सक्सेस होतो तेवढं कारणं देऊन होत नाही. मी 3 महिन्याचं बाळ घेऊन सुद्धा वर्कआउट केलेलं आहे. तर आजही मला त्रास देते ती. आजही मध्ये येत राहते. तरी पण ते थोडं तिच्या पण आनंदासाठी थोडं तिलाही खेळवता आपण वर्कआउट करू शकतो. तर मी असंच एक संदेश देऊ शकते महिलांना, की महिलांमध्ये खूप डिलिव्हरी नंतर खूप सारे चॅलेंज असतात. म्हणजे वयाच्या 30 वर्षानंतर तर भरपूर प्रॉब्लेम येतात. 25-30 वयानंतर हार्मोन्स बॅलन्स आपले समतोल म्हणजे राहत नाही. त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचशा डिसऑर्डर होतात. तर आपल्या आरोग्य परिवारात व्यायाम तर आहेच, पण गुड न्यूट्रिशन आहे महिलांसाठी वन चॉईस टॅबलेट. तुम्ही जर ती 25 वयानंतर कोणीही घ्या, म्हणजे ज्याला पिसोडीचे प्रॉब्लेम आहे अशांनीच नाही, तर ती प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे. ती एक आपलं एक वरदान आहे. म्हणतो आपण स्त्रीला एक चांगलं गुड न्यूट्रिशन म्हणजे वुमन चॉईस टॅबलेट ही खूप सुंदर असं न्यूट्रिशन आहे. त्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन, आपल्या ज्या काही मंथली पिरियडचे जे काही प्रॉब्लेम असेल नसेल तरी तुम्ही जर ती टॅबलेट घेतली तर आपलं शरीर आपण खूप सुंदर प्रकारे ठेवू शकतो. जसं गाडीचं इंजिन असतं त्याला एक ऑइल पाण्याची गरज असते, तसंही महिलांचं शरीर आहे त्याला चांगल्या न्यूट्रिशनची गरज आहे. तुम्ही ती जोड जर प्रत्येक महिलेने जर दिली तर त्याच्याने वेट लॉस व्हायला सुद्धा खूप मदत होते. म्हणजे मी आज महिलांना एकच संदेश देते की प्रत्येकीने आज वुमन चॉईस टॅबलेट आजपासून चालू करा. ज्यांनी केली असेल तर गुड आहे, पण ज्यांनी नसेल केली त्यांनी आपल्या कोचला फोन करून ती टॅबलेट मागून घ्या. कोणाचं वजन जरी अडकलेलं असेल ते वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि वजन सुद्धा फास्ट कमी होते. सगळं काही महिलांचं आपल्या हार्मोन्स बॅलन्सवरच असतं. तो जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तर मी हाच महिलांना संदेश देते. तुम्हाला आजच्या संदेशमध्ये गुड न्यूट्रिशन म्हणजे आपली वुमन चॉईस